आपण सगळे पाहताय की परिस्थिती फार वाईट आहे। फक्त पालिकेला दोष द्यायचा की MPCBला दोष द्यायचा की प्रत्येक मुंबईकराची ही जबाबदारी आहे, हे आपण सगळ्यांनी माझ्या सकट आपण ते आत्मपरीक्षण केले पाहिजे। आपण या ठिकाणी पाहताय जेव्हा आपण क्लीनअप करायला आलेलो आहे, ही एक मोहीम MPCBच्या माध्यमातून आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या आदेशाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम या ठिकाणी राबवतोय। पण एकच गांभीर्याची बाब आहे आणि एक दुर्दैवी बाब सुद्धा ही सुद्धा आहे की आपण या ठिकाणी पाहतो जो कचरा आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो आहे दुधाची पिशवी असेल, चिप्स असतील, त्यानंतर साबणाचे पॅकेट असतील, दूध कोणतरी प्यायलं, कचरा त्यांनी समुद्रात कसा आला हे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे। चिप्स मी खाल्ले, त्याचा कचरा हा समुद्रात कसा आला हे सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे। तर जोपर्यंत नागरिकांची साथ आम्हाला भेटत नाही तोपर्यंत प्रशासन हे कुठेतरी 100% कमी पडणारच आहे। शेवटी मी वापरलेली गोष्ट हे प्रशासनाने उचलावी, हे जोपर्यंत आपल्या मनातून ही गोष्ट जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबईचे फक्त जुहू बीचच नाही तर सगळे बीच हे पुढच्या पिढीला जसे पाहावे तसे आपल्याला तसे दिसणार नाही, हे दुर्दैव आहे। पण नक्कीच आज MPCB आणि महानगरपालिकेचे सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की आज पावसाच्या महिन्यामध्ये जो समुद्रातून येणारा कचरा आहे याचा लोट हा दुप्पट नाही तर तिप्पट असतो। आज साधारणतः दररोज 120 ते 150 टन कचरा समुद्रातून एका बीचवर फेकला जातो। म्हणजे आपण विचारही करू शकत नाही एवढा कचरा समुद्रातून फेकला जातो। पण तेवढा कचरा नागरिक सुद्धा समुद्रात टाकतायत, ह्याचंही गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून पुढच्या आठवड्यात आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी आणि आम्ही सगळे, मी स्वतः त्या बैठकीमध्ये हजर असेल, एक बैठक घेऊन पावसाळ्याच्या दरम्यान ज्या वेळेला कचऱ्याचा लोट हा बीचेसवर जास्त असतो त्याच्यासाठी एक वेगळी उपाययोजना आपण केली पाहिजे, या दृष्टिकोनातून ती बैठक आम्ही घेणार आहोत। आणि आम्ही महानगरपालिकेला कडक सूचनेमध्ये, कडक भाषेमध्ये आम्ही त्यांना सूचना देणार आहोत, त्यांनी त्याची अंमलबजावणी करणं त्यांना मग भाग पाडणार आहोत। मला असं वाटतं की या ठिकाणी राजकारण करणं हे अयोग्य असेल। आज मुंबई फक्त विरोधकांची आहे असं नाहीये, मुंबई फक्त सत्ताधाऱ्यांची आहे असं नाहीये, मुंबई ही प्रत्येक मुंबईकराची आहे। मग ती नालासफाई असो किंवा मग बीच क्लिनिक असो किंवा रस्त्यावर कुठलाही कचरा असो, ही प्रत्येक मुंबईकराची जबाबदारी आहे। म्हणून मी सगळ्या विरोधकांना सुद्धा आवाहन करेन की ही गोष्ट जी आहे आपण सगळ्यांनी मिळून एकत्र त्याच्यावर मात केली पाहिजे, नाहीतर फक्त आपण राजकारण करत बसू आणि त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत हे मला वाटतं विरोधकांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि पुढच्या पिढीला म्हणजे जनजीना सुद्धा मी आवाहन करेन की आज जसं आपण जंतर मंतरवर एज्युकेशन रिफॉर्मसाठी जो उठाव केला त्याच पद्धतीने आपण पर्यावरणासाठी सुद्धा उठाव केला पाहिजे। म्हणजे कुठेतरी आम्हाला, महानगरपालिकेला आणि प्रत्येक प्रशासनाला सुद्धा जाग येईल। जसं आपण म्हणालात की आम्ही इथे आलो म्हणून प्रशासनाला जाग आली, पण इमॅजिन करा जर जनजी सुद्धा या विषयाला घेऊन जर रस्त्यावर उतरली तर खरंच आपण मुंबईच्या प्रत्येक बीचचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, अशी आत्मविश्वास आम्हाला आहे। एक जो युवांमध्ये जोश असतो तो जोश आजही आमच्यामध्ये आहे, पण एक युवांची साथ सुद्धा आम्हाला या ठिकाणी लागते। परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये या खास येत असतात, त्यामुळे सोशल मीडियावर याचे फोटोज व्हिडिओज जाण्याची शक्यता पुन्हा एकदा मुंबई असेल किंवा भारताचे समुद्रकिनारे किती अस्वच्छ आहे, विद्रुपीकरण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून होऊ शकतो। त्यामुळे काय काळजी गणेशोत्सवासाठी घेतली जाईल खास करून? मला असं वाटतं की महानगरपालिकेने मागच्या वर्षी चांगली उपाययोजना फक्त या बीचवर नाही तर प्रत्येक बीचवर केलेली। हजारोहून जास्त कृत्रिम तलाव त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आणि खरं म्हणजे तर जनतेचा प्रतिसाद
उत्कृष्ट होता. लोकांनी POPच्या मूर्त्या टाळलेल्या, लोकांनी नैसर्गिक रूपे गणपती कसा साजरा करायचा याच्यावर जास्त जोर दिलेला. पण अजूनही आपल्या माध्यमातून सगळ्या मी गणेश भक्तांना आवाहन करेन की आपण प्लास्टिकची फुलं बंदी आहे ती टाळा. त्यानंतर POPची मूर्ती ही सुद्धा टाळा. आपण जे निर्माल्य कलश ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेने दिलेले आहेत त्या ठिकाणी त्याचा वापर करा आणि जिथे इथे कृत्रिम तलाव आहेत त्या कृत्रिम तलावाचा वापर करा. शेवटी सण साजरा झाला पाहिजे, मोठ्या दिमागात झाला पाहिजे, पण त्याच वेळी पर्यावरणाचं जतन सुद्धा झालं पाहिजे, ह्याची सुद्धा दक्षता प्रत्येक गणेश भक्तांनी घेतली पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. आणि नक्कीच महानगरपालिका येणाऱ्या गणेश उत्सवासाठी सज्ज असेल आणि नसेल तर आम्ही त्यांना सज्ज करून घेऊ अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. एक प्रश्न असा आहे की मुंबई 100% पण हा एक लॉंग टर्म प्लॅन आहे. एक लॉंग टर्म विजन घेऊन आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत. एकाच रात्री काय पायलट होईल नाही, ते शक्य नाही. आपण विचार करू शकता हा किती वर्षाचा कचरा आहे. आपण म्हणतो एक लेगसी वेस्ट म्हणजे एक लेगसी इश्यू, म्हणजे एक एवढा जुना कचरा, एवढा जुना इश्यू ओव्हरनाईट सॉल्व्ह होऊ शकत नाही. पण कुठेतरी त्याला चालना मिळालेली आहे आणि त्याला जोरात चालना मिळाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता आणि प्रत्येक राजकीय पुढारी यांना पाहिजे की त्यांची मुंबई ही सुंदर, साफ आणि पर्यावरणपूरक असावी या दृष्टिकोनातून सगळे काम करत आहेत. मग त्याच्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर आदरणीय पर्यावरण मंत्री पंकजाताई सुद्धा, त्यांनी सुद्धा गिरगाव चौपाटीवर बीच क्लीनअप स्वतः उतरलेल्या होत्या.